भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण बदलत्या वातावरणामुळे आणि अवेळी पडणारा पाऊस यामुळे शेती परवडत नाही अशी शेतकऱ्यांची नेहमीच ओरड असते. पण सोलापूर जिल्ह्यातील गोरमळे गावचे प्रगतिशील शेतकरी नवनाथ मल्हारी कसपटे यांनी आधुनिक तंत्राच्या साहाय्याने आपल्या 35 एकर जमिनीवर सीताफळाची बाग फुलवली आहे. सोलापूर म्हटलं की समोर येतो तो दुष्काळी भाग, पण जिद्द, चिकाटी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून कसपटे यांनी हा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. सुरुवातीला त्यांनी बोर, द्राक्षासारखी फळपिकं घेतली, पण काही दिवसांनी त्यावरील वाढणारा खर्च आणि मिळणारा फायदा कमी यामुळे ते सीताफळ या बागेकडे वळाले. आमच्याकडे पेरू पण लावलेला होता. पेरू ही विक्रीची अडचण झाली आणि 1-2 झाडं पेरूमध्ये सीताफळाची आपोआप आलेली होती, नैसर्गिक आलेली होती आणि त्या झाडाला एवढी फळं चांगली वाटली आणि याचे रेट वगैरे पाहिले तर चांगले वाटले, म्हणून मी परत त्यावेळेसपासून सीताफळाची बाग लावायला चालू केलं. मग त्यावेळेस खरा नाद लागला आपल्याला सीताफळाच्या व्हरायटीचा आणि सगळ्या व्हरायटी जमा केल्या. अशा जमा करता करता टोटल 32 व्हरायटी झाल्या. स्वतः काय 3-4 त्यामध्ये व्हरायटी काढलेल्या आहेत. त्या 32 व्हरायटीपैकी सगळ्यात एक चांगली व्हरायटी आम्ही मानलेली आहे. तर ते झाड आम्हाला बाळानगरमध्ये 2001 साली सापडलं आणि त्या झाडापासून आम्ही हळूहळू झाडं वाढवत गेलो, कलम करत गेलो आणि 10 वर्ष अनुभव घेतला. 10 वर्ष त्याच्यावर अभ्यास केला, निरीक्षणे केली आणि सगळ्यात चांगली जात आहे असं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्याची 30 एकरावर लागवड केली. आता सध्या माझ्याकडे 35 एकर सीताफळाची बाग आहे आणि त्यापैकी 30 एकर NMK1 नावाच्या सीताफळाची आहे. सीताफळाची बाग करत असताना कसपटे यांनी जवळजवळ 32 जातींचा संग्रह केला आणि त्यावर अभ्यास केला. पण या सर्व जातींना पाणी जास्त लागते आणि सर्व फळे एकाच वेळेस बाजारात विक्रीसाठी येतात. यामुळे त्यांना भावही चांगला मिळत नाही. त्यामुळे त्यांनी संशोधन करून सर्वगुण संपन्न अशी NMK1 ही सीताफळाची जात विकसित केली. यामध्ये त्यांनी स्थानिक सीताफळाच्या रोपाला NMK1 या जातीचे कलम करून ही रोपे तयार केली गेली. बाळानगरपेक्षा जास्त फळं लागतात. बाळानगरच्या तुलनेत जर बोललं तर आपल्याला सगळ्याच्या लक्षात येईल. बाळानगर म्हणजे आपल्याकडे लोकल किंवा बाळानगर आपण म्हणतो. तर फळं तर भरपूर लागतात. वजनानं पण ती 700-800 ग्रॅमची होऊ शकतात. बाळानगरमध्ये एवढी मोठी होऊ शकत नाहीत. सगळीकडे एकाच वेळेस जर पाऊस पडला तर एकाच वेळेस भार मिळतो आणि एकाच वेळेस भार मिळाल्यानंतर मार्केटमध्ये एकाच वेळेस फळं जातात. नेहमीचा आपला आडत्यासुद्धा काय म्हणतो, आपल्याला माझ्याकडे ठेवायला उतरायला जागा नाही, इथं बघा कुठं जागा नाही, तुम्ही नावीला जाणं पुढे जावा म्हणतो. मग त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की सीताफळ लावायची आपल्याला कुठूनही दुर्बुद्धी सुचली. पण त्याच्यावर एक मात करण्यासाठी ही NMK1 नावाची ही जात आपल्याला मिळालेली आहे. सीताफळाची लागवड करण्यासाठी त्यांनी कसदार आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडली. लागवडीच्या अगोदर ती जमीन नांगरून घेऊन कुळवाच्या 2 पाळ्या घेऊन जमीन चांगली भुसभुशीत करून घेतली आणि 8 बाय 16 फूट अंतरावर खड्डे घेऊन त्यात भरपूर शेणखत टाकून त्याची लागवड केली. साधारण जून किंवा जुलै महिन्यात सीताफळाची लागवड करावी किंवा 12ही महिने सीताफळाची लागवड करता येते असं त्यांचं मत आहे. आपण सीताफळ म्हटलं की अगदी कुठं येतं, कसं येतं, ही जी आपल्या नेहमी डोक्यात बसलेलं आहे ते थोडंसं सोडून द्यायचं आणि चांगल्या पद्धतीनं आपण लागवड केली तर पैसाही चांगला मिळतो. तर त्याच्यासाठी आपण 8 बाय 16 फुटाच्या अंतरावर लागवड केलेली आहे सगळी आणि आम्हाला ती योग्य वाटते. आपणही त्याच्यात एखाद्या फूट इकडे तिकडे करू शकता, पण फार मोठा फरक करू नये असं माझं मत आहे. लागवडीचं अंतर एकदा फिक्स झाल्यानंतर आपण 2 बाय 2चे खड्डे घ्यावे किंवा 8 फुटाच्या अंतराच्या लाईनमध्ये पूर्ण चारी घेतली तरी चालेल. जमीन हलकी असेल तर चारी घेतलेली जास्त चांगली. त्याच्यामध्ये 2 फूट खोलीची चारी घेतल्यानंतर किंवा 2 फूट खोलीचा खड्डा घेतल्यानंतर खालचा 1 फूट खड्डा आपण काडी कचऱ्यानं भरून घ्यावा आणि फुलाची माती, खड्ड्यातली माती त्याच्यात भरू नये, ती बाजूला टाकून फुलाच्या मातीवर आपण 2 घमिले शेणखत, चांगलं कुजलेलं शेणखत
त्याच्यामध्ये परत अर्धा किलो सुपर फॉस्फेट असं एकत्र करून माती आणि खत सुपर फॉस्फेट एकत्र करून आपल्याला जमिनीमध्ये त्या खड्ड्यामध्ये ओढायचं आहे. ते खड्डा आपण 3-4 बोटापर्यंत उंच भरावा, कारण तो दबल्यानंतर खड्डा खोल झाल्यानंतर तिथं पाणी साठण्याची शक्यता असते आणि पाणी साठलं तर मुळं किंवा खोड कुजतं. तर त्याच्यामुळं आपण 3-4 बोटं आपण खड्डा जास्त भरावा. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं थायमेट किंवा आपण कीटकनाशक असं काय टाकायची गरज नाही, कारण सीताफळाला कुठल्या प्रकारची वाळवी किंवा कीड लागत नाही किंवा हुमणीही लागत नाही. विनाकारण तो खर्च करायची काही गरज नाही. आणि हे झाल्यानंतर आपण ह्याची लागवड 12ही महिने करू शकतो, पण त्यातून जून-जुलैमध्ये आणखी जास्त लागवडीचा काळ चांगला वाटतो. जून-जुलैमध्ये पाण्याची हायगाई झाली तरी पावसाच्या वातावरणामुळं सहजासहजी रोपाला काही होत नाही आणि उन्हाळ्यामध्ये किंवा इतर काळामध्ये जर लागवड केली तर त्याला पाण्यासाठी थोडंसं लक्ष देणं जास्त गरजेचं असतं. लागवडीनंतर झाडाला भरपूर शेणखत द्यावे, त्यामुळे फळांची चांगली वाढ होते. याबरोबरच NPK यासारखी रासायनिक खते गरजेनुसार देता येतात. त्यांनी ही सर्व खते ड्रीप सिंचनाद्वारे दिल्यामुळे खतांचा जास्त होणारा वापर टाळला जातो. बरेचसे लोक रासायनिक खतं वापरतात, काही लोक वापरत नाही. त्यांच्याबद्दल काय आता मला काही जास्त बोलायचं नाही, तरी पण त्या लोकांनी आपल्याला शेणखत हे भरपूर घालणं गरजेचं असतं. शेणखत भरपूर घातल्यानंतर झाडाची वाढ पण चांगली होते आणि त्याच्यानंतर जी येणारी फळं आहेत, फळाची साईज चांगली मिळते. फळाची साईज मिळणं अत्यंत गरजेचं असतं. तर याच्यामध्ये NPK याशिवाय मी दुसरी खतं वापरलेली नाही. ती मायक्रोन्यूट्रियन्स काय मी वापरलेली नाहीत. वापरलं तर काही अडचण नाही, चांगलीच गोष्ट आहे, पण मी स्वतः वापरलेलं नाही. तर NPK हे सुरुवातीला आपल्याला पहिल्या वर्षी 50-50 ग्रॅम तिन्ही द्यायला पाहिजे. तर सुरुवातीच्या काळामध्ये N आणि P द्यावं. 1 महिन्याच्या अंतरानं ते देत राहावं. 1 वर्षासाठी आपल्याला 50-50 ग्रॅम बस झालं NPK सुरुवातीच्या पहिल्या वर्षीच्या काळात. असं करता करता प्रत्येक वर्षी ते 50 ग्रॅमनं वाढवत जावं. 50चं 100 ग्रॅम करावं आणि शेवटी अर्धा किलो 500 ग्रॅम झालं की बस करावं. NMK1 ही जात लावण्यामागील काही महत्वाची उद्दिष्ट आहेत. NMK1 ही जात स्वतः विकसित केलेली आहे. फळाची टिकवण क्षमता सर्व सीताफळाच्या जातीपेक्षा जास्त. काढणीस तयार झालेली फळे 15 ते 25 दिवसांपर्यंत झाडावरच ठेवता येतात. काढणीपासून पिकण्याचा कालावधी 3 ते 7 दिवस. पिकलेले फळ दबते मात्र सहज फुटत नाही. फळाचे वजन 300 ते 700 ग्रॅम. बियांची संख्या 15 ते 20. साखरेचे प्रमाण 22% ते 24%. गराचे प्रमाण 45% ते 50%. झाडाचा आकार पेरूच्या झाडाप्रमाणे. झाडांची पाने बाळानगरीच्या पानांपेक्षा मोठी आणि तजेलदार. फळांची संख्या भरपूर. बाळानगरीसारखी दिसणारी पण बाळानगरीपेक्षा देखणी, रंग सोनेरी पिवळा आणि डोळे बाळानगरीपेक्षाही मोठे. झाडाचे आयुष्य 50 वर्षांपेक्षा जास्त. तर ह्या व्हरायटीचं एक वैशिष्ट्य आहे, आपण जून-जुलैमध्ये पाऊस पडल्यानंतरच बहार धरायचा आणि तसा बहार धरला तरी आपल्याला तो नोव्हेंबरमध्ये चालू होतो, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये. त्याच्यामुळं आपल्या मार्केटमध्ये कुठलंही कॉम्पिटिशन नसतं. अतिशय चांगले भाव मिळतात. आज रोजीची पट्टी आपल्याला 2 नगाचा बॉक्स 200 रुपयाला, म्हणजे प्रत्येक नगाला 100 रुपये एवढी किंमत मिळते. त्यामुळं अतिशय चांगला पैसा होतो आहे. एवढंच नव्हे तर याची फळं झाडावर तयार झाल्यानंतर 15 ते 20 दिवसापर्यंत अशीच ठेवता येतात. नाही ती काढली तरी चालतात. आपल्या घरची अडचण आहे, वाहनाची अडचण आहे किंवा कुठंतरी संप आहे, मार्केट बंद आहे, असे अडचणी आल्या तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. ती फळं टिकाऊ असतात. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जर ती फळ काढलं तर ते 8 ते 9 दिवस पिकत नाही आणि अगदी तयार झाल्यानंतर काढलं तर मग 3-4 दिवसानंतर पिकतं ते. तर ती टिकवून क्षमता ही अतिशय चांगली आहे. लागवडीपासून पहिली 2 वर्ष आपण सोयाबीन, गहू, हरभरा अशी कमी कालावधीची आणि कमी उंचीची आंतरपिकं घेऊ शकतो. त्यामुळे जमिनीची अंतर्मशागत तर होतेच आणि आर्थिक फायदाही मिळतो. लागवडीपासून पहिले 2 वर्षे आपल्याला आंतरपिकं घेणं चालू शकतं आणि आपल्या फायद्याचं पण असतं. तर त्यासाठी आपण कमी दिवसाची आणि कमी उंचीची पिकं घ्यावी. त्यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, गहू,
एवढंच नव्हे तर आपण कांदा, मिरची अशा प्रकारची सुद्धा पिकं घेऊ शकतो, पण कमी दिवसाची आणि कमी उंचीची असावी, जेणेकरून मुख्य उत्पादन जे आपलं सीताफळाचं आहे त्याला कुठली अडचण येऊ नये. आणि 2 वर्षाच्या नंतर त्याच्यामुळे सगळे रूट झोन पूर्ण 16 फुटामध्ये सुद्धा पसरलेले असतात, त्यामुळे परत घेण्यात काही अर्थ नाही. पीक ही चांगलं येत नाही आणि सीताफळावर पण परिणाम होतो. म्हणूनसाठी आपण आंतरपिकं 2 वर्षच घ्यावी. सीताफळाच्या रोपाची लागवड पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केल्यामुळे पावसाच्या पाण्यावर रोपे चांगली चिकटतात. पण रोपाची लागवड झाल्यानंतर येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये झाडाला सुकू न देता ठिबकने पाणी द्यावे. ठिबकने पाणी दिल्यामुळे जास्त पाण्याचा होणारा अपव्यय टाळला जाऊन त्याला गरजे इतकेच पाणी मिळते. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे ह्या 4 महिन्यात अजिबात पाणी द्यायचं नाही. एवढंच नव्हे तर जूनमध्ये सुद्धा पाणी देऊ नका, कारण ते लेटच बहार धरायचा आणि पाऊस जर नाही पडला तर लेट बहार धरता येतो. आणि लेट बहार धरल्यामुळे उशिरा आल्यानंतर लोकांच्या सीताफळावर येत नाही, मार्केटमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं अडचण येत नाही. त्याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज नाही. पहिलं 2 वर्ष पाणी देणं गरजेचं असतं, कारण रोप अवस्था असते त्यावेळेस झाडाचा आकार वाढून घ्यायचा असतो. त्याच्यामुळं त्याला 12 महिने 8 दिवसाच्या अंतरानं पाणी देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मात्र उन्हाळ्यातले 4 महिने आणि पावसाळ्यातले 1 महिना असं 5 महिने पाणी द्यायचं नाही. सर्वसाधारणपणे झाडावरील नैसर्गिक पानगळ पूर्ण झाल्यानंतर झाडाची छाटणी करावी. झाड अधिक उंच न वाढू देता मोडलेल्या, पिचकलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. झाड सुटसुटीत, डेरेदार दिसेल अशी त्याची छाटणी करावी. सीताफळाच्या झाडाला सर्वसाधारणपणे 2 वर्षांनी फळे येऊ शकतात. यामुळे यात उन्हाळी आणि मृग असे बहार धरले जातात. पण उन्हाळी बहारामध्ये धोके असल्यामुळे मृगबहार हा अतिशय योग्य मानला जातो, कारण हा सहजपणे निसर्गावर येणारा बहर असतो. आपण आता इथं दाखवल्याप्रमाणे 3 फुटाचे जमिनीच्या वरी 3 फूट राहील अशी काठी लावलेली आहे. आणि ते खोड सरळ होईल असा आपण प्रयत्न केला आहे. ते खोड जर वाकडं झालं तर बरोबर आपल्याला नैऋत्य मान्सून वारं चालू असतं आणि त्याच्यामुळं ते खोड हे पूर्व बाजूला थोडंसं कललं जातं, ईशान्य बाजूला थोडं कलतं. आणि दक्षिणायन ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस दक्षिणेच्या बाजूनं सूर्य असल्यामुळं त्याच्या खोडावर 90 अंशामध्ये सूर्याचे किरण बराच वेळ राहतात आणि तसे राहिल्यामुळे तिथल्या पेशी मृत होतात आणि साल जळते. त्यालाच आपण सनबर्न किंवा सनस्कॉर्चिंग म्हणतो आपण. तर ते होऊ नये म्हणून सुद्धा आपल्याला खोडं सरळ ठेवणं महत्त्वाचं आहे. मशागतीसाठी इतर गोष्टीसाठी तर झालं ते कारण आहेच, पण या गोष्टीसाठी सुद्धा आपण खोड सरळ ठेवावं. आणि ती पट्टी बांधत असताना म्हणजे काठी बांधत असताना आपण प्लॅस्टिकच्या पट्टीने जर बांधली तर ती रुंद असते, त्याच्यामुळे ते खोडामध्ये काचत नाही जास्त. विशेष म्हणजे त्यांच्या बागेत अजून एकही रोग आला नाही, परंतु सीताफळावर मुख्यतः मिलीबग आणि फळकूज या रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो. म्हणून याच्या नियंत्रणासाठी जैविक कीटकनाशकाचा फवारा करावा आणि फळमाशीच्या नियंत्रणासाठी बागेत कामगंध सापळे लावावेत. यामुळे फळमाशीचे नियंत्रण लवकर होते. सगळ्यात महत्त्वाचं मिलीबग कीड ही समजली जाते. पण माझा वैयक्तिक असा अनुभव आहे आमच्या 30-35 एकर बागेमध्ये, आणि गेली 25-30 वर्ष झालं मी सीताफळाची बाग करतो. आमच्याकडे मिलीबग हा येतच नाही म्हटलं तरी चालेल. आता यावर्षी आम्हाला 2-3 झाडावर फक्त किरकोळ दिसला, पण एवढ्या 30-35 एकरामध्ये 2-3 झाडावर दिसणं म्हणजे काही विशेष नाही. मिलीबग ऑलरेडी आहेच, त्या लोकांनी आपल्या जैविक कीटकनाशकाचा उपयोग करावा. तर व्हर्टिसिलियम लिकानिया नावाचं जी बुरशी आहे ती आपण त्यांच्या कंपनीच्या शिफारशीप्रमाणे आपण जर फवारली तर निश्चितपणे त्याचासुद्धा आपल्याला कंट्रोल मिळू शकतं. काही वेळेस याच्यात फळमाशीचा थोडासा प्रादुर्भाव आम्हाला दिसून आला, तर त्याच्यासाठी आम्ही काही सापळे लावलेले आहेत फळमाशीसाठी. तर त्या सापळ्यामधून आपल्याला एक अँटिना म्हणून त्याचा उपयोग करता येतो. त्याच्यावर 100% कंट्रोल होऊ शकत नाही, पण अँटिना म्हणजे कसं, त्याच्यामध्ये आपल्याला फळमाशीचे जे नर माशा असतात त्याच्यामध्ये पडतात. त्याचं जर प्रमाण आपल्याला जर जास्त दिसलं तरच आपण त्याच्यावर काही औषधं
फवारलेली चांगली. तर ती कुठली स्टेज जर सांगायची म्हटलं तर बागेत एका दुसरं फळ तयार झाल्यानंतर तिथून पुढे त्याचा उपयोग करावा लागतो किंवा त्याची गरज असते आपल्याला, किंवा फळमाशीचा प्रादुर्भाव तिथून पुढे होतो. त्याच्या अगोदर कुठल्याही प्रकारचं फवारणी करायची गरज नाही. तर त्या काळामध्ये आपल्याला जर एका दिवसामध्ये एका सापळ्यामध्ये 15-20 जर माश्या सापडल्या तर आपण त्याच्यासाठी नुआन किंवा त्याच प्रकारचं गॅस होणारी औषधं 8 दिवसाच्या अंतरानं जर आपण फवारलं, 3-4 वेळेस फवारलं तर आपल्याला पूर्ण सीझन संपून जातो आणि कुठल्याही प्रकारचा आपल्याला फळामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. सीताफळाच्या बागेला फळे अपेक्षेपेक्षा अधिक लागतात. त्याची फळे नैसर्गिकरित्या गळून पडतात, पण तरीही मोठ्या प्रमाणात फळे झाडाला तशीच राहतात. यामुळे सर्व फळाचे पोषण योग्य न होता फळे लहान राहतात. त्यामुळे झाडाच्या आकारमानानुसार फळाची विरळणी केली जाते. अंदाजे एका चौरस फुटाला एक फळ याप्रमाणे झाडाला फळे ठेवावीत. NMK1 या व्हरायटीला मोठ्या प्रमाणात फळं लागतात. तरी पण आपण त्याला फळं नियंत्रित ठेवणं जास्त गरजेचं आहे. जास्त फळं ठेवली तर त्याचं वजन कमी मिळतं आणि त्याला रेट अतिशय कमी मिळाल्यामुळं आपला फार तोटा होतो. तर सर्वसाधारण मी असं सांगेन की बोटाच्या साईजच्या फांदीला 2 किंवा 3च फळं ठेवा, त्याच्यापेक्षा जास्त फळं काय ठेवू नका. मग बोटापेक्षा मोठी साईज असेल तर त्याला थोडंसं वाढवून ठेवा, कमी असेल तर 2 ठेवण्यापेक्षा 1च ठेवा. असं त्याचा सर्वसाधारण अंदाज सांगता येईल. आणि 5व्या-6व्या वर्षी 8x16च्या लागवडीच्या अंतराला 5व्या-6व्या वर्षी सर्वसाधारण 100 ते 125 फळं ठेवावी. म्हणजे आपल्याला पूर्ण वाढ झालेली झाड 5व्या-6व्या वर्षी पूर्ण वाढ झालेलं झाड असतं. त्या काळामध्ये तिथून पुढं आपण कंटिन्यू जी फळं ठेवायची ती 100 ते 125 फळं फक्त ठेवावी. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडून फुटलेल्या बागेची फळे 5 ते 7 महिन्यात तोडणी लायक होतात. ज्या फळावरील डोळे टपोरे होऊन डोळ्यामधील रेषा पिवळट पांढऱ्या रंगाच्या उठून दिसतात, अशीच फळे तोडण्यालायक झाली असे समजावे. तोडणीसाठी ते प्लास्टिक बकेटचा वापर करतात. त्यामुळे फळे एकमेकांना घासत नाहीत आणि ती काळी सुद्धा पडत नाहीत. पहिल्या स्टेजमध्ये शक्यतो तोडू नये आणि 15 ते 20 दिवसाच्या नंतरची जी स्टेज आहे ती शेवटची स्टेज समजायची आणि त्यावेळेस आपण ते तोडलं पाहिजे. त्याच्यामुळं अशा फळाच्या जे डोळे आहेत ते फ्लॅट झालेले असतात आणि फळाचं वजन पण वाढतं आणि देखणी पण वाढतं. त्यामुळं शेवटच्या स्टेजमध्ये तोडणी करावी आणि ते शक्यतो बकेटमध्ये करावी. बकेटमध्ये आणि क्रेटमध्ये तोडणी याच्यामधला जो फरक आहे तो क्रेटमध्ये पहिले एक फळ ठेवलं की ते थोडं जरी वाकडं झालं तर याकडे त्याकडेला गरगळत जातं आणि त्याला इजा होते. ती इजा होऊ नये म्हणून आपण बकेटमध्ये जर तोडणी केली तर बकेटमध्ये खालचा भाग हा निमुळता असतो. त्यामुळं ते फळं गडगडत नाहीत आणि हालत नाहीत. त्यामुळं काळी पडण्याचा किंवा खराब होण्याचा काही प्रश्नच येत नाही. तोडलेल्या फळाची ते प्रथम प्रतवारी करून घेतात. मग नंतर अनुक्रमे 2 फळाचा एक बॉक्स, 4 फळांचा, 6 फळांचा आणि 12 फळांचा असे बॉक्स भरतात. बॉक्समध्ये फळे हलून खराब होऊ नयेत म्हणून ते त्यात सोयाबीनचे भुसकट टाकतात. तर प्रतवारीमध्ये असं असतं की आपण जर नेहमी करता माल एकसारखा एकाच प्रतीचा बॉक्समध्ये भरला तर ग्राहक ते विश्वास ठेवून घेऊ शकतं. आणि जर एखाद्या दिवशी आपण जर चूक केली तर दुसऱ्या दिवशी त्याला भाव कमी मिळतो. चूक केलेल्या दिवशी जरी भाव चांगला मिळाला तर दुसऱ्या दिवशी मात्र चांगलं भरून सुद्धा भाव कमी मिळतो, कारण त्यांचा विश्वासाला तडा गेल्यासारखा अर्थ आहे तो. NMK1 या फळाच्या देखणेपणामुळे बाजारात याला खूप मोठी मागणी असते. कसपटे यांनी 1 एकरमध्ये सर्व खर्च वजा जाता 4 लाख रुपये उत्पादन मिळवले आहे. तर मोठं फळ जे आहे आपलं ते 2 फळं आपण 200 रुपयाला विकतात आपली. त्याचं वजन सर्वसाधारण 1.25 किलोच्या आसपास जाऊ शकतं जास्तीत जास्त. 1.25 किलोमध्ये 2 फळं ते 200 रुपयाला आणि 4 फळं 2.5 किलो होतात ती 250 रुपयाला. 6 फळं ते पण 2.5 किलोच्या आसपासच होतात ती पण 250 रुपयाला जातात आणि 12 फळं 150 रुपयाच्या आसपास जातात.
याच्यामध्ये खर्च वाजवता 4 लाखाच्या पुढं पैसे राहू लागलेत. म्हणूनच मी द्राक्षाची बाग काढली आणि द्राक्षाच्या बरोबर पैसे मिळतात हे लक्षात आल्यामुळं द्राक्षाची बाग काढून सीताफळाची बाग लावलेली. अशा या अनोख्या प्रयोगाची दखल घेऊन त्यांना गुजरात गव्हर्नमेंटचा श्रेष्ठ किसान हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात आला. याबरोबरच कैलासवासी वसंतराव नाईक कृषिमाल निर्यात पुरस्कार 2004, सोलापूर जिल्हा परिषदेचा कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार, ICAR न्यू दिल्ली हेही पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. एवढी मोठी बाग सांभाळणे हे एकट्या दुकट्याचे काम नसल्यामुळे त्यांचा मुलगाही त्यांना शेती कामात मदत करीत आहे. त्यांनी आता नोकरीच्या मागे न धावता आधुनिक पद्धतीने शेती करावी हा सल्ला तरुण वर्गाला दिला. माझं शिक्षण झालेलं आहे D-फार्मसी. मी नोकरी न करता मी इथं शेतात आलेलो आहे. तर मला नोकरीपेक्षा शेतातच जास्त परवडतंय. मला आवड पण आहे शेताची आणि मी टेक्निकली जास्त म्हणजे यंत्राचा वापर करून मी शेती करतो. तर मला जवळजवळ महिन्याला 2 लाखापर्यंत पगार पडते आणि मी नोकरी केली असते तर मला 15,000पर्यंत मला पगार मिळाली असते. तर मी आता सध्या शेतामध्ये समाधानी आहे. बाकीच्या तरुण वर्गाला पण मी सांगू इच्छितो की बाकीच्या नोकऱ्या करण्यापेक्षा शेती हमखास परवडते योग्य नियोजन केलं तर. आता त्यांचा हा यशस्वी झालेला प्रयोग पाहण्यासाठी सर्व पंचक्रोशीतील आणि जवळपासच्या 5 राज्यातूनही लोक येतात. ही सर्व पाहणी करून आपल्या शेतातही NMK1 ही जात लावण्याचा विश्वास दाखवतात. आमच्या भागात कायमच दुष्काळी परिस्थिती आहे आणि अशा वेळेला कोणती शेती करायची हेच काय कळत नव्हतं. पाणी करण्यापेक्षा कमी पाण्यावर येणारं पीक म्हणून मी सीताफळाचे बागेची निवड 8-9 वर्षापूर्वी केलेली होती. त्यावेळेला बाळनगर जातीची रोपं आणून लावली होती. त्याचं बऱ्यापैकी उत्पन्न 5-7 बऱ्यापैकी उत्पन्न मिळत गेलं. पण नंतर आणि वाटू लागलं की नवीन एखाद्या चांगल्या पद्धतीची व्हरायटी मिळते का, म्हणून मी गोरमाळा येथे येऊन नानासाहेब कसपटेंची मल्हारी नवनाथ नाना कसपटेंची बाग पाहिली. त्यावेळेला NMK1 ही जात मला बरी वाटली. त्याचा कलर, त्यांनी लावलेली पट्टी वगैरे पाहून मी ती बाग थोडीशी आणि वाढवायचा प्रयत्न करणार आहे. आणि NMK1 या रोपाची मागणी करतात. यामुळे कसपटे यांनी आपल्या शेतात सीताफळाची मधुबन नर्सरी तयार केली आहे. या नर्सरीमध्ये सीताफळाची निरोगी रोपे तयार करून अल्प दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातात. याचबरोबर ज्यांनी सीताफळाची बाग लावली आहे त्यांनाही ते मार्गदर्शन करतात. सीताफळ लावल्यावर पुन्हा गोरमाळ्याला आलो, चौकशी केली. तिथं चौकशी केल्यावर त्यांनी सांगितलं की आपला माल 2 वेळेस सगळा तोडता येतो तोडायचा असला तर. आणि एक सीताफळ जे आलेलं आहे ते 20 दिवस झाडावर राहू शकतं. आणि नंतर पुन्हा बाकीची फळंसुद्धा तिथं म्हणजे त्या जे आलं आहे लावायला म्हणजे काढायला त्याच्या लेवलनं ती येते ती काढायला. पण बाकीची फळं त्याच्यामुळं एकदम काढायला म्हणलं तर 80% माल काढता येतो. त्यासाठी ही सीताफळ ही योग्य वाटलं मला, म्हणून मी सीताफळ लावण्याचा निर्णय घेतला. सीताफळाची लावायची पण कशी लावायची, काय लावायची ही माहिती करण्यासाठी पहिल्यांदा आम्ही इथं बोरमाळ्याला आलो. बोरमाळ्याला आल्यानंतर इथं नर्सरीमध्ये चौकशी केली. चौकशी केल्यानंतर त्यांनी आम्हाला झाडाची माहिती सांगितली. माहिती सांगितल्यानंतर झाडावर एवढी फळं ठेवायची, जात ही वेगळं, हे जाती लावा ती जाती लावा म्हणून सांगितलं मला. मग आम्ही NMK1च आम्ही निवडली जात, कारण चांगली वाटली आम्हाला. साधारण एक सीताफळ कमीत कमी 100 रुपये दरानं जाते. अशी पट्टी बघितल्यानंतर आम्हाला बरं वाटलं आणि पुढे वाढावी अशी इच्छा आमची चालूच राहिली. आम्ही करणार आम्ही प्रयत्न. सर्व शेतकऱ्यांनीही त्यांच्या या ज्ञानाचा फायदा घेऊन आपली ही शेती आधुनिक पद्धतीने केली तर हमखास यश मिळून शेतीची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही.